बीडमध्ये अमानुषतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार। अंबाजोगाईच्या सनगावात लाऊडस्पीकरला विरोध केल्यानं वकील तरुणीला बेदम मारहाण। सरपंचासह 10 आरोपी फरार, तर आरोपींवर कठोर कारवाई करणार अजित पवारांकडून दखल। यवतमाळमधील भीषण पाणी टंचाईमुळे लहानग्या मुलीचा मृत्यू। कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 12 वर्षीय मुलीला गमवावा लागला जीव। उन्हाचा कहर आणि वाढत्या बाष्पीभवनामुळे राज्यावर तीव्र पाणी टंचाईचं संकट। सोलापुरातील उजनी धरणामध्ये शून्य पाणी साठा, अनेक ठिकाणी पाण्याअभावी गंभीर परिस्थिती। पाणी टंचाईची समस्या लोकसंख्या वाढीमुळे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अजब विधान, 2 पेक्षा जास्त अपत्य नकोत, दादांचा नागरिकांना सल्ला। शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याविरोधात मनसे आक्रमक। मनसैनिकांकडून शासन निर्णयाची होळी, तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी। रसूंच्या अहवालामध्ये IVF सेंटरवर रोक। तब्येतीत सुधारणा नसताना इंदिरा IVF मध्ये 4 ते 5 दिवस का दाखल करून घेतलं, अहवालातून स्पष्ट। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं संकट संपेना। शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यानंतर आता केस गळतीचा मेहकर तालुक्यातही शिरकाव। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात। कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कासले पोलीस दलातूनही बडतर्फ। प्रेम, फसवणूक, ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं घेतला गळफास। साखरपुड्यातच नवरीनं प्रियकराला मिठी मारल्यानं प्रेम प्रकरण उघड। लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवे, नवरीकडून इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला धमकी।